ह्याला झाला गाड्यानं पाणी देऊन आता जातो घरी. अरे मला तर वाटलं तू असं निघशील म्हणून. अयो किरण्याचं आणि रमशीचं काय चालू आहे इथं? अरे तू दुसरीत गद्दारपणा केला. इथून पुढे ना मला फोन सुद्धा करायचा नाही. तुझा माझा संबंध संपला. होय रमशा, अरे तू किरण्या तुला एवढं बोलून गेला, कानाखाली आणली, तू त्याला कोण काय बोलला नाही? जाऊ दे रे सोन्या, मित्रच येतो माझा. अरे मित्र म्हणजे मग काय असं वागायचं का? काय नाही रे सोन्या, लहानपणीचा जीवलग मित्र आहे माझा. तर माझं कुठेतरी चुकलं असन म्हणून तो मला मारून गेला. नाही तो असं करणार नाही. आता थोडा रागात होता. संध्याकाळी राग शांत झाला की येईन माझ्याकडेच आणि माझ्याच गाडीत येऊन पडत रडत. हा राव रमशा, बरोबर राव तुझं. तो तुला एवढा बोलून गेला, मारून गेला, पण तू त्याला एक शब्द बोलला नाही. तू जर काय बोलला असं तुमच्यात किती भांडणं झाली असती. आता कसं बोलला सोन्या? अरे तो आग झाला म्हणून मला आगून चालणार नाही ना. कोणतरी पाणी व्हावंच लागन. आता मी जर त्याला काय बोललो असतो तर आमच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला असता आणि आमची मैत्री इथंच कायमची तुटली असते. अरे रमशा, असंच असतं मैत्रीमध्ये. एखाद्याने रागवलं ना दुसऱ्याने समजूनच घ्यावं लागत. अरे तरच ही मैत्री आयुष्यभर टिकती. बरोबर आहे सोन्या. तो यायला पाहिजे तो मित्र तुझ्याकडे परत. तुला म्हणलं होतं ना. हे रमशा, रागवला कर तू माझ्यावर. यायला खरंच सॉरी बरं का. अरे माझ्याकडून काय रागात आम्हाला घडलं हे मलाच माहिती नाही. आणि तुला माहिती आहे ना, माझा राग फक्त तू सहन करू शकतो. बरं चल, चहा पिऊन आपण. हा भाऊ. श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्यासारखा, मित्र हा वणव्यामध्ये गारव्यासारखा.